स्वार्थ हाच गद्दारीचा धर्म असतो। जिकडं स्वार्थ तिकडं हे गोंडा घोळत शेपटी हलवत ही सगळी मंडळी धावत सुटलेली असतात। अहो जाणीव निष्ठा इमानदारी अशा कसल्याही गोष्टींना त्यांच्या लेखी काहीही महत्त्व नसतं, किंमत नसते। उद्धव ठाकरे यांना धोका देत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आधी, पाहिजे ते तिथं मिळालं नाही, म्हणजे आधी मिळालं पण दुसऱ्यांदा मिळालं नाही, आणि आता लागले आणखी एक राजकीय भूकंप घडवण्याच्या नादाला। गद्दारी नंबर। मित्र हो नमस्कार। गद्दारांची चाल फक्त स्वार्थाच्या मार्गावरून चालत असते, त्यांची ना कुठे निष्ठा असते ना कुठं स्वाभिमानाची कसलीही जपणूक असते। अहो स्वाभिमान आणि गद्दार ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत। लोक आपल्याला काय म्हणतील याच्याशीही त्यांना काही देणं घेणं नसतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बघा किती मोठ्या कष्टाने शिवसेना उभी केली। रिक्षावाले, पान टपरीवाले यांना याच्या लोकांना लाल दिव्यांच्या गाडीमध्ये बसवलं। लांबूनही मंत्रालय पाहण्याची ज्यांची योग्यता नव्हती त्यांना मंत्रालयात बसवलं। अहो एका क्षणात 40 लोकांनी पक्षावर दरोडा घातला। ती जी काही हिंदुत्व, राज्याचा विकास असल्या जी काही बतावण्या झाल्या होत्या त्यात काहीही अर्थ नव्हता, हे लोकांना कळून चुकलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना या मंडळींना, या 40 मंडळींना गद्दार म्हणते, गद्दार। आणि गद्दारीचा शिक्का त्याच लोकांनी आपल्या हाताने आपल्या कपाळावर मारून घेतलेला आहे। आता तो कधी पुसेल असं अजिबात वाटत नाही। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी तरी दुसरं काय झालं हो, कॉपी आणि पेस्टच ना। जे शिवसेनेबाबत घडलं ते राष्ट्रवादीबाबत घडलं। या सगळ्याच्या पाठीमागे असलेल्या भारतीय जनता पक्षानं फोडलेल्या 2 पक्षासह आता महायुतीनं बहुमत मिळवलेलं आहे। आता हे बहुमत लोकांनी दिलं की EVMनं दिलं हा भाग वेगळा आहे। मंत्रिमंडळाचा जसा विस्तार झाला तसं नाराजी, खदखद, संताप अशा सगळ्याच लाटा एकामागून एक अशा या राजकीय पक्षाच्या किनारपट्टीवर येऊन आदळत राहिल्या, धडकत राहिल्या। या लाटांना बेईमानीचा आवाज असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं बघा। महायुतीमधल्या तिन्ही पक्षातले काही नेते आता नाराज आहेत, त्यांनी मंत्रिपद त्यांना मिळालेलं नाही, वाईट वागणूक दिली गेली, विश्वासात घेतलं नाही, म्हणजे या नाराज मंडळीचं तसं म्हणणं आहे। अनेक नेत्यांनी या गोष्टी उघडपणे कॅमेऱ्यावर बोलून झालेल्या आहेत त्यांच्या। त्यातल्या त्यात बघा छगन भुजबळ यांनी तर प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे। अहो कसला वादान कसला दादा, म्हणजे कसला अजित दादा असा सवाल त्यांनी थेट उघडपणे केलेला आहे। आता अजित पवारांच्या पक्षातून बाहेर पडण्याचे संकेत देखील छगन भुजबळ यांनी दिलेले आहेत। अजित दादा 2 दिवस त्यांच्या सवयीप्रमाणे नॉट रिचेबल राहिले, पण भुजबळ यांचा पारा काही केल्या कमी झाला नाही। दुसरीकडे बघा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर भूकंपाची पुनरावृत्ती होत असल्याचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत। त्यामुळं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। अहो किती होणारे राजकीय भूकंप बघा। उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आणि आता नाराजांच्या यादीत असलेले अनेक नेते पुन्हा मातोश्रीच्या वाटेला लागलेले आहेत। याबाबत उद्धव ठाकरे यांनी सुतोवाच केलेला आहे। स्वतः अगदी स्पष्टपणे त्यांनी पत्रकारांशी बोलतानाही मन मोकळे केलं आहे, जे काही सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आणि आता नाराज असलेले काही नेते अस्वस्थ आहेत। त्यांचे उद्धव ठाकरे यांना निरोप येत आहेत म्हणे। उद्धव ठाकरे म्हणाले आता त्यांना कळतंय की माझी भूमिका बरोबर होती, पण शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, शेवटी अनुभव हाच चांगला गुरु त्यांनाही मिळाला आहे। त्यामुळं आता त्यांनाही अनुभव घेऊ द्या, मग पाहू। बघा उद्धव ठाकरे यांच्या या बोलण्यात बरंच काहीसं दडलेलं आहे, बरंच काही घडू शकतं हे देखील यामधून स्पष्ट होऊ लागले आहे। अहो ज्याच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का मारला गेला त्यांना आता पुन्हा उद्धव ठाकरे जवळ करतील का, हा खरं तर एक मोठा प्रश्न आहे। गद्दारांचं काय हो, जिकडे खोबरं तिकडे चांग भलं, ते कोणाचेही नसतात, ते असतात ते फक्त स्वतःचे असतात, स्वतःच्या स्वार्थाचे असतात, त्या पलीकडे त्यांचं जग नसतं। फायदा दिसला की त्या दिशेनं शेपटी हलवत गोंडा घोळत धावायचं,
एवढाच गद्दारांचा धर्म असतो. अहो राजकारणाचं काय, समाजात सगळीकडे असे गद्दार वावरत असतात. आम्ही पाहतो आमच्या भोवती असे गद्दार सतत छुपे पद्धतीने वावरत असतात. आता या नाराज नेत्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असतील का, हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता. त्यावेळी ते काय म्हणाले बघा, मला 2019 साली अनुभव हा गुरु मिळाला. आता जे नाराज झालेले आहेत त्यांनाही अनुभव हा गुरु सध्या मिळतोय. त्यामुळे ते त्यामधून काय धडा घेतात त्यावर पुढचं काही सर्व अवलंबून असेल. आता बघा, उद्धव ठाकरे यांनीच अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे त्यांनी थेटपणे या गद्दारांसाठी नाही असं तर म्हटलेलं नाही. म्हणजे कदाचित त्यातल्या काही जणांना किंवा मग सगळ्यांनाच मातोश्रीचे दरवाजे उघडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय परिस्थिती पण बघा तशीच आहे आणि विधानसभेमध्ये बसलेला फटका उद्धव ठाकरे यांना तसा निर्णय घेण्यास भाग देखील पाडू शकेल. आधी उद्धव ठाकरे यांना सोडले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. आता एकनाथ शिंदे यांना सोडून परतीच्या उंबरट्यावर पोहोचले आहेत. म्हणजेच गद्दारी भाग 2 सुरू झाला आहे की काय, किंवा असं म्हणायला तरी काय हरकत नसावी. तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.